निखिल महाजनचा दुसरा चित्रपट बाजी हा मराठीतला पहिला सुपर हिरो मूवी असणार आहे, ज्यात आपण श्रेयस तळपदेचा मराठीतला कमबॅक एका वेगळ्या प्रकारे पाहणार आहोत. म्हणजे त्यात तो असणार आहे आम आदमी मधला सुपर हिरो आणि त्याची हिरोईन असणार आहे अमृता खानविलकर. वेल, आता इतका डॅशिंग सुपर हिरो आणि इतकी गॉर्जियस हिरोईन असल्यावर त्यांच्यामध्ये येणारा विलन पण तितकाच दमदार असला पाहिजे. आणि मग हा विलन कोण बरं असू शकतो? गेल्या वर्षीचा आपला एकुलता एक खतरनाक विलन, ज्याचे विसंगत रंगसंगतीचे कपडे, विचित्र हेअरस्टाईल आपल्या लक्षात राहिली. दुनियादारीचा साई आपल्या डोक्यात घर करून राहिला. हे पात्र इतकं सही बनवण्याचं संपूर्ण क्रेडिट जातं ते जितेंद्र जोशीला. सो त्याची ही मेहनतच त्याला बाजीतलाही एक उत्तम विलन बनवू शकते. आणि म्हणूनच दिग्दर्शक निखिल महाजनने जितेंद्र जोशीलाच बाजीचा विलन बनवायचं ठरवलंय. आता सुपर हिरो मधल्या या मूवीतला हा विलन काही सुपर पॉवर घेऊन समोर येतोय की नाही हा उत्सुकतेचा विषय, किंवा जसा आम आदमी मधला सुपर हिरो आहे तसा आम आदमीला त्रास देणारा सुपर विलन जितू साकारेल ही उत्सुकताही आहेच. वेळ येईल तशी या उत्सुकतेची उत्तरं मिळतीलच. पण सध्या जितेंद्र जोशी बाजीचा विलन आहे ही बातमी मात्र नक्की. नमस्कार, मी अमृता खानविलकर. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.